चला तर मग आज आपल्याला बनवायचे आहेत रव्याच्या पापड्या। त्यासाठी रात्रीच 1.5 किलो रवा भिजत घातला होता, पाणी घालून ठेवला आणि नंतर सकाळी त्यावरील पिवळं पाणी बाहेर काढलं। त्यानंतर एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये पाणी घातलं, पाणी थोडं एक्स्ट्राच घातलं जेणेकरून आपल्याला थोडं पाणी बाहेर शिल्लक ठेवायचं होतं। त्यानंतर त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातले, लगेच अर्धा किलो तीळ पटकून स्वच्छ करून घेतली। ही स्वच्छ केलेली तीळ आपल्याला त्या पातेल्यामध्ये सोडायची होती। जोवर पाण्याला उकळी येईल तोवर तीळ स्वच्छ व्यवस्थित करून घेतले। पाण्याला उकळी आलेली होती, उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ते रव्याचं भिजत घातलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं होतं। त्यामुळे आम्ही मिश्रण टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं एकाच राऊंडमध्ये फिरवत राहिलो। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं जेणेकरून आपल्याला जे मिश्रण व्यवस्थित असं पाहिजे त्या प्रकारे होईल। त्यामुळे आपण त्यामध्ये नंतर तिळं सोडायची। तिळं सोडल्याच्या नंतर आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला झाकून ठेवायचं। व्यवस्थित असं शिजून झाल्याच्या नंतर आपण लगेचच्या लगेच ह्या पापुड्या बनवू शकतो। अशा प्रकारे आपण कमी वेळामध्ये रव्याच्या पापुड्या ह्या लवकरात लवकर बनवू शकतो। सो असा होता माझा आजचा दिवस। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।